1,08,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात 1 मे 2025 पासून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान 1 संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना दिनांक 30/5/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एक इसम प्रतिबंधित गुटखा राहत्या घरामध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली। सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 30/5/2025 रोजी दुपारी लातूर शहरातील इस्लामपुरा भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 1,08,216 रुपयांचा गुटखा व संबंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे रामेश्वर नामदेव नाईकवाडे, वय 37 वर्ष, राहणार शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ बसवेश्वर चौक, लातूर, याच्या विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.